अक्कलकोट तालुक्यात पाण्याच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला असून तालुक्यातील कर्द्याहाळी आणि दरगणहाळी या गावांच्या सीमेवरील बंधाऱ्यातून सोडण्यात आलेलं पाणी एका शेतकऱ्याने बंधारा फोडून स्वतःच्या शेतामध्ये वळवल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात पाण्याच्या प्रश्नांवरून शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला। तालुक्यातील कर्द्याहाळी आणि दरगणहाळी या गावांच्या सीमेवरील बंधाऱ्यातून सोडण्यात आलेलं पाणी एका शेतकऱ्याने बंधारा फोडून स्वतःच्या शेताकडे वळवल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे। या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्याचे सांगण्यात येत आहे। स्थानिक शेतकऱ्यांच्या मते संबंधित बंधाऱ्यातील पाणी नियोजनबद्ध पद्धतीने शेतीसाठी सोडले जाते। अनेक शेतकरी नियमितपणे पाणीपट्टी भरत असूनही त्यांना नियोजित प्रमाणात पाणी मिळाले नाही। बंधारा फोडल्यामुळे पाण्याचा दाब अनियंत्रित झाला आणि मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले। परिणामी काही भागातील पिकांना पाणीच मिळाले नाही, तर काही ठिकाणी मातीची धूप झाल्याचेही सांगितले जात आहे। या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी एकत्रित येत प्रशासनाकडे तक्रार दाखल केली। बंधारा फोडणाऱ्या शेतकऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई वसुली करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। तुम्हाला कोणी अधिकार दिले इथलं कॅनल फिरवायला? साहेबांना। कुठल्या साहेबांना? जाधव साहेबांना। जाधव साहेबांना काय सांगितलं? तर हे भरल्यावर इकडे खाली सोडा म्हणलंय। हे पाणी कुठं चाललंय पुढे माहिती आहे का तुम्हाला? हे तळाला चाललंय। कुठल्या तळ्याला? हे बघा इथं खाली। त्याला अधिकार कोणी दिलं तळ्याला पाणी सोडा म्हणून? तुम्ही साहेबाला विचारा। नाही हो, मी विचारलो तुम्हाला फक्त, तुम्हाला अधिकार कोण दिलं? बोधले साहेबांनी सांगितलं का जाधव साहेबांनी? जाधव साहेबांनी। असं नेमणूक केली आहे आणि पुढे पैसे भरलेले लोक काय करणार? आता हे बंद यांनी समोर होते काल हा काल रात्री आणि सकाळी हा. पाणी तिकडे चालू होतं का? नाही अच्छा, कोणी सोडलं मग? कोणी बंद केलं? इकडे चालू। चाक ऑटोमॅटिक होऊ आलाय का? मला एक वैयक्तिक छोटा विनंती आहे। एक काम करा, हा 12चा फोटो माझ्याकडे 12चा? रात्रीचा। नाही, मला फोटो बघायचा नाही दादा, मला प्रत्यक्षात सध्याची वस्तुस्थिती बघायची आहे। आमचं तिथं पीक वाढवलेलं आहे, तुम्ही इथं तळ्याला पाणी सोडता। तुम्ही माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे, वयस्कर आहे, तुम्ही पिकाला पाणी सोडलं पाहिजे का तळ्याला पाणी सोडलं पाहिजे? एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या मला। पिकाला सोडलं पाहिजे। पिकाला सोडलं पाहिजे। 12 दिवस झालं मी पैसे भरून माझ्या शेतात पाणी नाहीये, याला आम्ही काय करायचं? माझी एक छोटी, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या फक्त। आता याला काय करायचं सांगा? सोडलेच पाणी तुझ्याकडे? पाणी आता सोडलंय हो साहेब। हो, कधी पण सोडले पाणी? काल होतं पाणी इकडं? प्रतिकांत शंकरराव पाटील, मी शिरपनळीचा रहिवासी आहे, शेतकरी आहे आणि सांगायचा मुद्दा असा आहे की कर्दळी आणि दरगणहाळीच्या सीमेवरील बंधारा त्यातून पाणी वायपट चाललेलं आहे। अधिकारी जाधव साहेब आहेत, तर त्यांच्या परवानगीने शेतकऱ्यांना तिसरीकडे पाणी वळवण्यात आलेले आहे, जे की लाखो लिटर पाणी वाया चाललेलं आहे। अधिकृतपणे मी स्वतः शासनाचा कर भरून 10 ते 12 दिवस झाले माझ्याकडे पाणी येणं झाले। जेव्हा पाठपुरावा केला, अधिकारी साहेबांना फोन केल्यानंतर आज येईल, उद्या येईल, परवा येईल, मोटर बंद आहे, अशा ठिकाणी अशा पद्धतीचे मला उत्तर मिळालेलं आहे। आणि संबंधित शेतकऱ्यांवर असू दे, नाहीतर ते अधिकारी असू दे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई हो एवढी विनंती।